नमस्कार. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मुलांची शाळा सुरू झाली की सगळ्यात पहिल्यांदा आपण शॉपिंग करतो. शाळेसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तू आपण खरेदी करून आणत असतो. त्यामध्ये पाऊच आपण न चुकता विकत घेतो. तर हा पाऊच आपण विकत न घेता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. शिल्लक राहिलेल्या थोड्याशा कपड्यामधून सुद्धा हा पाऊच रेडी होतो. अगदी 10 इंच कापडमध्ये हा पाऊच बनून तयार होतो. या पाऊचचा वापर फक्त स्कूलसाठीच नाही तर बऱ्याच गोष्टींसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. शाळेला जाणाऱ्या प्रत्येक मुली अशा पद्धतीचाच पाऊच वापरतात. प्रत्येक मुलीच्या बॅगेमध्ये असा पाऊच असतोच असतो. हा पाऊच तयार करण्यासाठी एक कापड, त्याला लावण्यासाठी अस्तर आणि चांगलं फिनिशिंग येण्यासाठी, थोडासा थिकनेस येण्यासाठी कॅनव्हास वापरलेला आहे. कापड जर जाड असेल तर कॅनव्हास नाही वापरला तरीसुद्धा चालतो. परंतु शक्यतो ब्लाऊज पीसचे कापड हे पातळ असतं, त्यामुळे त्यामध्ये कॅनव्हास वापरावा लागतो. पाऊच बनवण्यासाठी इथे मी 10.5 इंच लांबी असलेले कापड घेतलेलं आहे. शिलाईसाठी अर्धा इंच जास्त माप घ्यायचं आहे. तर 10.5 इंच लांबी आणि 9.25 इंच उंची घेतलेली आहे. 10.5 लांबी आणि 9.25 उंची इतकंच कापड आपल्याला पाऊच बनवण्यासाठी लागणार आहे. सेम मापानेच अस्तर आणि कॅनव्हास कट करून घ्यायचा. जे मेन कापड घेतलेलं आहे त्या कापडलाच कॅनव्हास आपण अगोदर जॉईंट करून घ्यायचा. संपूर्ण शिलाई आतल्या बाजूने जावी यासाठी पहिल्यांदा मेन कापड आणि कॅनव्हास जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण अस्तर जोडून घेणार आहे. चारही बाजूने कॅनव्हासला शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं. चेन जोडत असताना सरळ कापडवरती उलट्या बाजूने चेन ठेवून शिलाई मारून घ्यायची. अस्तर जोडण्या अगोदरच चेनची शिलाई आपण मारून घ्यायची, त्यामुळे सगळी शिलाई जी आहे ती आतल्या बाजूने जाईल. शिलाईचं एक्स्ट्राचं कापड जे राहतं ते बाहेर अजिबात दिसणार नाही. कापड सरळ ठेवून चेनच्या उलट्या बाजूने ही शिलाई मारून घ्यायची. 10.5 इंच माप असलेल्या बाजूने ही चेनला शिलाई मारून घ्यायची. कपड्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने ही शिलाई आपण मारून घ्यायची असते. दुसऱ्या बाजूने शिलाई मारत असताना कापड थोडंसं व्यवस्थित पकडून ही शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारत असताना शिलाई एकदम एक लाईनवरच आली पाहिजे, तरच पाऊचला फिनिशिंग चांगलं येईल. दोन्ही बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडत असताना मेन कापडच्या विरुद्ध दिशेने हे अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अगोदर मेन कापड येईल, त्यावरती चेनची शिलाई येईल आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरला टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अस्तर जर जोडला तर एक्स्ट्राचं जे शिलाईचं आतलं कापड आहे ते अगदी आतल्या बाजूला जातं. ही मारलेली जी शिलाई आहे ती वरल्या बाजूने अजिबात दिसत नाही. मेन कापड आणि अस्तर एकत्र जोडून जर चेन लावून शिलाई मारली असेल तर एक्स्ट्राचं कापड हे चेनमध्ये अडकलं जातं. अशा पद्धतीने अस्तर लावला तर एक्स्ट्राचं कापड बाहेर राहत नाही आणि त्यामुळे ते चेनमध्ये अडकत सुद्धा नाही आणि पाऊचला फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं. चेनच्या कापडवरती दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून झाल्यानंतर मेन कापड आणि अस्तर असं वेगवेगळ्या बाजूने राहतं. थोडीशी चेन खोलून घ्यायची आणि त्यानंतर अस्तर जे आहे त्यातून मेन कापड सरळ करून घ्यायचं. अस्तरमधून मेन कापड सरळ करून घेतल्यानंतर कॅनव्हासच्या वरती आपोआप हा अस्तर बसला जातो. म्हणजेच कॅनव्हास आतल्या बाजूला जाऊन अस्तर हा वरच्या बाजूला येतो. पाऊच अजूनही हा उलटाच आहे. सगळ्या बाजूने कापड अगदी व्यवस्थित करून घ्यायचं. जिथे आपण चेन लावलेली आहे त्यावरूनच आपल्याला दाबटीपसुद्धा मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे पाऊचचं फिनिशिंग जे आहे ते एकदम परफेक्ट होईल. चेन व्यवस्थित बसवता येत असेल तर चेन बाजूला काढून सुद्धा ही दाबटीप मारून घेऊ शकतो. परंतु जर चेन बसवता येत नसेल तर ही चेन बाजूला न काढता तशीच दाबटीप मारून घ्यायची. इथे मी चेन बाजूला काढून दोन्ही बाजूनी दाबटीप मारून घेणार आहे. कापडच्या दोन्हीही बाजूला अजिबात एक्स्ट्राचं कापड बाहेरून दिसत नाही. अस्तर नंतर जोडल्यामुळे सगळी शिलाई आतल्या बाजूने गेलेली आहे. दोन्ही बाजूनी दाबटीप मारून झाल्यानंतर चेन बसवून घ्यायची. त्याच्यानंतर चेन मधोमध येईल अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यासाठी अगोदर
कापड व्यवस्थित धरून त्याचा सेंटर काढून घ्यायचा. त्या सेंटरवरतीच बरोबर चेनचा मध्यभाग आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. कापड जराही तिरकं झालं तर पाऊचचं फिनिशिंग आहे ते खराब होऊ शकतं. त्यामुळे अगोदर आपण सेंटर काढून घ्यायचा आणि त्यावरती बरोबर चेनचा मध्यभाग येईल अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची. जिथे चेनची शिलाई आहे तिथे व्यवस्थित लॉक टाकून ही शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून वापरल्यानंतर चेनच्या तिथून कापड निसटलं जाणार नाही. दोन्ही बाजूनी एकसारख्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चारही बाजूला आपल्याला 1-1 इंच असा चौकोन बनवून घ्यायचा आहे. शिलाईपासून 1 इंच उभा आणि 1 इंच आडवा अशा पद्धतीने हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. चारही बाजूनी सेम बॉक्स बनवून ते कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे 1 इंचचं कापड जे आपण कट करणार आहे ते अस्तर आणि कापड दोन्हीही एकसारखं पद्धतीनेच कट झालं पाहिजे. त्यासाठी कापड अगोदर हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चारही भाग अगदी अचूक पद्धतीने कट होतील. चारही बाजू कट करून झाल्यानंतर कपड्याचा जो मध्यभाग आहे त्यावरतीच शिलाईचा सुद्धा मध्यभाग आला पाहिजे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. चारही बाजूने सेम पद्धतीनेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. प्रत्येक ठिकाणी डबल टीप मारायची आहे. अगदी 10 मिनिटात हा पाऊच तयार होतो. फक्त शाळेसाठीच नाही तर अगदी ट्रॅव्हलिंग करताना, कुठेही जाताना छोटं मोठं साहित्य अगदी सहज या पाऊचमध्ये बसलं जातं. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं छोटंसं कापड राहतं तर अगदी 10 इंचच्या कापडमध्ये सुद्धा हा पाऊच रेडी होतो. विकत पाऊच घ्यायचा म्हटलं की आपण एकच पाऊच विकत घेतो, परंतु घरी बनवायचं झालं तर अशा वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे बरेच पाऊच आपण बनवून ठेवू शकतो. चारही बाजूने टिपा मारून झाल्यानंतर चेनच्या मधून हे कापड सरळ करून घ्यायचं, म्हणजे जे आपलं मेन कापड होतं ते कापड बरोबर बाहेर येईल. अशाच सेम पद्धतीने याच्यापेक्षा छोटा किंवा याच्यापेक्षा अजूनही मोठा पाऊच हवा असेल तर सेम पद्धतीने सुद्धा आपण शिवून घेऊ शकतो. फक्त कापडचं जे माप आहे तेच कमी जास्त करावं लागेल. शिलाई केलेले चारही कोन अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आपल्या पाऊचचं जे फिनिशिंग आहे ते परफेक्ट होईल. तर अशा पद्धतीने हा पाऊच अगदी रेडी झालेला आहे. या पाऊचमध्ये बरंचसं साहित्य मावलं जाते. तर असाच छानसा पाऊच विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी अगदी 10 मिनिटात कमीत कमी कापडमध्ये आपण बनवू शकतो. शिलाई करणाऱ्याच्या प्रत्येकाच्या घरी असे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते बरेच शिल्लक राहिलेले असते. तर अशा पद्धतीचे जे पाऊच आहेत ते आपण बनवू शकतो. तर या पाऊचचं फिनिशिंग बघा, एकदम परफेक्ट झालेलं आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि अगदी घरच्या घरी आपण हा बनवू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.